संजय राऊत खरा बोलल्याला दिवस दाखवाय मी त्या दिवशी महात्मा गांधी या फोटोची पूजा करतो. आईलाबाडच नुसतं माणूस आले पेटवायला लागले ह्याने का थोडं पेटवलं. ह्याच्या पुस्तक लिहितो मी एक. ह्यानं किती राजकारण पेटवलं ही किती काड्या लावल्या कधी कधी. सुरळीत चाललेला छत्रपती शिवरायांच्या पावन पाषाण पुण्य झालेला आधुनिक यशवंतराव चव्हाण निर्माण केलेला किती मोठे मोठे मुख्यमंत्री झाली ही नुसतं काड्या लावायचं काम करते. ह्याला कवा एकदा भांडण लागतंय आणि कवा एकदा हे फुटतंय. त्याला सांगा माझा निरोप 25 वर्ष वाट बघू नको. महायुती दणदणीत एकजुटीत आहे. भुजबळ साहेबांनी समजून घे पाहिजे. ज्येष्ठ माणूस आहे बोलणं आमच्यासारख्याची अडचण आहे. भुजबळ साहेबांनी समजून घे पाहिजे. हो का एक बाजू झाली का मी निवडून येतो ही जर गणित मांडत गेलं तर आमदार व्हाल मंत्री व्हाल लई झालं मोठं मुख्यमंत्री व्हाल. तुम्हाला पंतप्रधान तर कोण करत नाही. मग कशाला उगं बिनकामाचं मतासाठी समाज पेटवायला लागला. प्रसिद्धी आणि निवडणूक हे सोडून ह्यांच्या डोक्यात काय. आता एवढी आंदोलनं झाली एवढं. एक माझं मत पारंपरिक 40 वर्षाचं एक ओबीसी मत माझ्या विरोधात गेलं नाही एका बूथवर. मग माझा बूथचा अभ्यास आहे नाही आमच्या ओबीसीने बापू आमचा आहे म्हणते ती. आमची न ओबीसी हाडाला हाड जुळल्याला आहे ना. सुखदुःखात आम्ही आहे. पण उगं भडक राजकारण करून काय तर समाज पेटवू नका. तुम्हाला महाराष्ट्र पुढं न्यायचा झाला तर सगळ्यांनी शांततेत जावं आणि पुढं घेऊन जावा. महायुती सरकारनं फडणवीससाहेब शिंदेसाहेब अजितदादांनी घेतल्या निर्णय. तुम्ही हैदराबाद तुमच्यात ज्यावेळी घेतलं त्यावेळी संविधान त्यांना तुम्ही दिलं ना. आता मग त्यांचं दप्तर बी घ्या ना ताब्यात संविधानात मिसळा ना. तुम्ही तो भाग मिसळला निजाम घालवली देशात आणलं. देशात आणला म्हणजे संविधान आलं. मग संविधानात तुम्ही तो भाग आल्यानंतर भारत देशात तो भाग आल्यानंतर भारत देश त्यांचं दप्तर बी भारत देश या दप्तरात मिसळा ना. ती दप्तर निजाम आहे तिथं कुलपात ठेवता आणि ती फक्त तुम्ही आमच्यात आला ही कुठला अन्याय होईल ना त्या मराठवाड्यावर. त्यामुळं मराठवाड्याला हैदराबादच्याच दप्तरावर न्याय द्यावा लागेल. कुठल्याही गोष्टीचा आरक्षण असो नाही त्यांची कोणतीही गोष्ट किंवा जात न्याय गणना उद्या असो काय असो हैदराबादचं दप्तर आणि इकडे छत्रपतींचं दप्तर सातारचं आपलं ही कोकण पश्चिम महाराष्ट्र या शिवराज्याचं दप्तर विचारातच घ्यावं लागेल. ह्या दोन गोष्टी तुम्हाला डावलता कधी कुठल्याच बाबतीत येत नाही. ते आरक्षण काय कोणतीही गोष्ट ह्याचा तुम्हाला विचारात संविधानाबरोबर ही दोन दप्तरं जोडावी लागणार आहेत. आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना हे का जमलं नाही. कधी अभ्यास कमी केला का त्यांचा अभ्यास नीट नव्हता. मुळातली ह्यात राजकीय महत्त्वाकांक्षा लागते. एक तर मुखमोर्चाला फडणवीस साहेबांनीच आरक्षण दिले हे सत्य आहे. नंतर जरांगे दादांच्या उपोषणाला शिंदे साहेबांनी अतिशय चांगला मार्ग काढून विजय उत्सव वाशीला करून आरक्षण दिलं. आणि आता पुन्हा हे आरक्षण फडणवीस शिंदेसाहेब अजितदादा आहेत तिघांनी दिलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.